लोकमान्य टिळक 10 ओळी माहिती 1. जन्म बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. नाव व पदवी त्यांचे मूळ नाव केशव गंगाधर टिळक होते. त्यांना जनतेने प्रेमाने लोकमान्य ही पदवी दिली. त्यांचा प्रसिद्ध नारा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हा त्यांचा प्रसिद्ध नारा स्वातंत्र्य लढ्यात अत्यंत प्रेरणादायी ठरला. वृत्तपत्रे ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी त्यांनी केसरी, मराठी आणि मराठा इंग्रजी ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. सार्वजनिक उत्सव लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागी व्हावी व एकता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. जहाल नेते ते काँग्रेसमधील जहाल मतवादी गटांचे प्रमुख नेते होते. ब्रिटिशांनी त्यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले होते. शिक्षा व ग्रंथलेखन ब्रिटिश सरकारने देशद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना मंडालेच्या म्यानमार तुरुंगात 6 वर्षे ठेवले. तिथे त्यांनी प्रसिद्ध गीता रहस्य हा ग्रंथ ची रचना केली. होम रूल लीग भारतीय स्वातंत्र्य चळवळीला गती देण्यासाठी त्यांनी 1914 मध्ये पुण्यात होम रूल लीग ची स्थापना केली. त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. महत्त्व आधुनिक भारताच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार मानले जाते. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.